नमस्कार मंडळी, स्वागतम सुस्वागतम. आज आम्ही निघालो आहोत एका रोड ट्रिपला आमच्या मॉम डॅड सोबत. तर आम्ही आता चाललो आहे गुहागरला, जे की आहे रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये. मला झोप आली होती खूप, माझी झोप नव्हती झाली, पण काय करणार, गाडीत झोपणं कसं शक्य आहे. सो थोड्या वेळात आम्ही हा मस्तपैकी सीन बघून तिकडेच थांबतो नाश्ता करायला एका हॉटेलमध्ये, आणि मग तिकडून आम्ही थोड्याच वेळात निघतो. नाश्ताही करतो, पण नाश्ता करतानाची व्हिडिओ मी करू शकले नाही कारण की मला खूप भूक लागली होती. मी काल रात्रीसुद्धा जेवली नव्हती. आणि मग आम्ही नाश्ता करून झाल्यावरती निघतो. नाश्ता झाल्यावर आम्हाला ऑन द वे लागतं पाली बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचं मंदिर. तर आम्ही तिकडे थांबतो, दर्शन घेतो आणि मग निघतो गुहागरला जायला. बेसिकली गुहागरला मी कधी गेली नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल तर जे पप्पांनी मला सांगितलं की आपण गुहागरला चाललोय, आय वॉज लाईक व्हॉट, गुहागर? मी पहिल्यांदा नाव ऐकलं. सिरियसली मी कधीच तिकडे गेली नाहीये. सो आय वुड लाईक टू एक्सप्लोर दॅट प्लेस, शो यू गाईज. ईस्ट और वेस्ट, उनो इज द बेस्ट असं बोलून आम्ही सुरू करतो आमचा गेम, म्हणजेच उनो खेळायला सुरुवात करतो. आजकाल आम्हाला उनो खेळायला इतकं आवडतं की आम्ही घरी पण दिवसभर तेच करतो जेव्हा सिद्धांत सुट्टीवर असतो. आणि तुम्ही बघू शकता माझी मम्मी इथे मागची सीट मस्तपैकी स्वतःसाठी ऑक्युपाय करून तिकडे कॅडबरी खात बसली. बाहेरचा नजारा बघत. काय बोलायचं आता या मॅडमला. थोडं पुढे गेल्यावरती आम्ही CNG टाकायला थांबतो. तर तिकडेच बाजूला आम्हाला एक रेस्टॉरंट पण दिसतं. सो आम्ही तिकडे जेवायला सुद्धा जातो कारण की ऑलमोस्ट जेवणाचा टाइम झाला होता. सो आम्ही इथून जेवून निघतो परत गुहागरला जायला. मी इकडे मध्ये मध्ये टेक्स्ट घ्यायचे ट्राय करते आणि सारखी आपटते. आता इतके वेळा तर आपटले, तर बघू पुढे कधी आपटते. कंटाळा आलाय वेंडी गाडी चालवून 7 तास गाडी चालवली मी आता. किती खोटं बोलतो यार, किती खोटं बोलतो. उनो खेळताना गाडी कोण चालवत होता? मग 8 तास झाले आपण फिरतोय. तो आता तो फ्युल पंपचा स्टाफ मेंबर येऊन बोलतोय ते CNG पंप पर्यंत पोहोचेपर्यंत आमचं CNG संपू शकतं. आलोच कशाला मग आपण इकडे. तेच होतं CNG. बघू आता काय आता कळते काय आता. आजमाला काय आजमा. सिद्धांतचा लक चांगला निघाला. जास्त नाही भरला पण. अँड फायनली आम्ही गुहागरला पोहोचतो आणि आम्ही इथे आमच्या पप्पांच्या फ्रेंडकडे थांबणार आहोत 2 दिवसांसाठी. आणि त्या 2 दिवसांमध्ये आम्ही जेवढं होईल तेवढं गुहागर तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवू. कुठे कुठे आम्ही फिरतो, आम्ही काय काय करतो, सगळं आम्ही तुम्हाला दाखवू. ओके बाय. जाऊनच नाही गेलं, पागल झाली. ब्लर झालोय मी. केलंय तुला ब्लर? किती टाइमपास करते मम्मी. झाडान फुलान पानान पत्त्यान मुळान मूळ मूळ रूट चेक करते व्हिडिओ बंद झाली की नाही. चलो जाते अभी बीच पर. सिद्धांत काय खाणार? मार. As you guys can see, these 2 best friends from childhood are taking their photos. मी आणि माझी मम्मा नंतर घाबरत बसतो उंटावरती आणि सिद्धांत बसतो ह्या बाईक, काय बोलतात वॉटेवर, त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर आम्ही जातो घरी. सो आता मी बीचवरती जाऊन आलो आहोत. आम्ही फ्रेश झालो आणि आम्हाला कंटाळा आला होता म्हणून आम्ही परत उनो खेळतोय कारण फोन चार्जिंगला होता ह्याचा आणि माझा. सो मी विचार केला एक व्हिडिओ काढते आणि फोन परत चार्जिंगला लावते. ओके बाय. अच्छा बोल भाऊ, बोल 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 बोल. अच्छा ठरवलेलंच पहिलेच. सिद्धांतचा असा एक रूल सांगते खेळताना. आता मी जिंकली हा गेम, सो मी त्याला बोलली चल गेम बंद करूया. तो बोलतो नाही, गेम बंद नाही करायचा. जोपर्यंत तू जिंकत नाही तोपर्यंत गेम बंद नाही होणार. तर भले ते गेम 10 असो का 20 असू दे, मला हे अजिबात आवडत नाही. चल फोन ठेवायचा आणि खेळायचं गपचूप. सो आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि मी गाडीत आली रेकॉर्डिंग करायला कारण की तिकडे कसं रेकॉर्डिंग करणार, आजूबाजूचा थोडा आवाज होता आणि आय वॉज नॉट कम्फर्टेबल रेकॉर्डिंग करायला तिकडे. तर मी रेकॉर्डिंग केली आहे, बऱ्यापैकी मला जमली आहे तशी, कारण की नंतर घरी गेल्यावरती विसरून जाते आणि मग नंतर बरोबर व्यवस्थित होत नाही. गाडीत कसं शांतता असतं आणि सगळं रेकॉर्डिंग प्रॉपरली होते. तर मी आता रेकॉर्डिंग केली आहे, आमचं जेवण झालं आहे आणि आता उद्या आम्ही जाणार आहोत गणपतीपुळेला. सो लेट्स. लाईट कशी बंद झाली? तुम्हाला उद्या भेटते, बाय. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. आता आम्ही झालो आहोत रेडी आणि आता आम्ही चाललो आहे गणपतीपुळेला. पण त्याच्या पहिले इथे गणपती मंदिर आहे, आम्ही तिकडे दर्शन करू आणि तिकडून आम्ही डायरेक्ट जाऊ गणपतीपुळेला. तर मित्रांनो, आपण आता चाललो आहे फेरी बोटने गणपतीपुळेला. आम्ही आता आमची कार त्यात जाऊ. आणि तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे आम्ही आमची कार फेरी बोटमध्ये चढवली आहे आणि त्यानंतर आम्ही वरती खूप सारे फोटोज काढतो. सीन खूप छान होता, फर्स्ट टाइम बघायला मिळाला आणि आम्ही फायनली पोहोचतो गणपतीपुळेला. तिकडे दर्शन आमचं एक थोड्या वेळात होतं, लाईक 45 मिनिट्समध्ये, कारण की सॅटर्डेमुळे थोडी गर्दी होती आणि आम्ही दर्शन घेऊन निघतो. सो आम्ही आता मालगुंड बीचवर आलो आहोत, गणपतीपुळेच्या समोरच, आय मीन बाजूलाच आहे थोडं. अँड या
वाटते आज जायची. बस सिद्धांत ऐकतच नाहीये मूर्ख. बीचवरती एन्जॉय करून आम्ही निघतो रिटर्न जायला आणि आम्ही इथे फालुदा खात खात आमच्या फेरीबोटची वाट बघतोय. आणि थोड्याच वेळात फेरीबोट पण येते आणि आम्ही त्यात जातो. थोडा सीन बघतो कारण की ह्याच्या पहिले कधी असं बघायला मिळालं नव्हतं कारण आम्ही फेरीबोटनी कधी आलो नव्हतो. बाय रोड आलो आहे बट फेरीबोटचा एक्सपिरियन्स हा आम्ही फर्स्ट टाईम घेतला. आणि माझी व्हिडिओ काढल्यावरती सिद्धांत बोलतो माझी पण काढ. सो मी त्याचीही व्हिडिओ काढली. त्यानंतर आम्ही इथे हेदवी गणपती बाप्पाच्या मंदिरात येतो पाया पडायला. आम्हाला ऑन द वेज लागतं. सो आम्ही तिकडूनही पाया पडतो आणि निघतो. सो आम्ही आता आलो आहोत गोपालगडावरती. हे खूप मस्त आहे. इकडे पूर्ण आंब्याची बाग आहे. छान. जर तुम्ही इथे यायचा विचार करता आहे तर तुमच्यासोबत एक ट्रेन ड्रायव्हर पाहिजे कारण रस्ता खूप म्हणजे खूप चढण आहे. त्यामुळे आंबा असं Return, काढूशी वाटतोय. return. काढू का एक. मी जास्त शूट नाही करू शकत आता. माझ्या फोनची बॅटरी झाली आहे लो आणि आमच्याकडे टाइम पण खूप कमी आहे कारण ऑलरेडी आम्ही ते 6:15 वाजता आलोय. आय मीन 6:30 वाजले ऑलमोस्ट. तर आम्हाला खाली पण लवकर उतरायचं आणि इथे आम्ही चढणार आहोत वर. सो आय विल ट्राय टू शो यू ॲज मच ॲज आय कॅन. फोटो काढतो. बेसिकली कुठल्याही गडावर जायची जी फिलिंग असते ना दॅट इज टॉप टायर फिलिंग. आणि तसंच हा गड इतर गडांसारखा खूप म्हणजे खूप मस्त होता. त्याची स्टोरी खूप छान होती. हा गड संभाजी महाराजांनी जिंकला होता आणि असे ह्याचे काही डिटेल्स आम्हाला त्या काकांनी सांगितले. जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असतील तर गुगल करा गोपालगडची हिस्ट्री. आणि इथून आम्ही निघतो आता रिटर्न जायला. कुठे ते सांगेल तुम्हाला मी नंतर. ओके, नंतर सांगण्यापेक्षा आता सांगते. तिकडून उतरता उतरता आम्हाला होते रात्र आणि आम्हाला ऑन द वेज पप्पांचं एका दुसऱ्याही फ्रेंडचं घर लागतं. तर आम्हाला त्यांच्याकडे त्यांनी बोलावलं होतं तर तिकडे आम्ही जातो. आणि त्यांचं घर पण खूप छान होतं. त्यांच्या घरात चकवा या मूवीची शूटिंग झाली होती. जुनी मूवी आहे. आणि आम्ही तिकडे रात्री बनवतो पोपटी. पोपटी हा प्रकार मी ऐकला होता, पाहिलाही होता, पण कधी बनवला नव्हता आणि खाल्लाही नव्हता. तर इकडे मला हे काका दाखवत आहेत त्याला कसं बांधतात पानामध्ये, कसं ते बनवतात. तो त्यांचं बघून मी सुद्धा ट्राय करते आहे. फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये हा एक्सपिरियन्स मी घेतला होता. आणि इकडे एवढं मस्त वाटलं होतं आम्हाला सगळ्यांना. आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि हेच होते ते काका, हे ज्यांचं घर आहे ते काका आहेत. आणि ते मला सांगतायत कसं ते अरेंज करतात मडक्यामध्ये. सो त्यांचं बघून मीही करते सगळं. मला हे सगळं करायला फार असा आनंद मिळतो तिकडे. खूप म्हणजे खूप मज्जा आली. कसं आहे शहरात हे सगळं आपल्याला पाहायला भेटत नाही. काही लोक करतही असतील पण मी तरी ही मज्जा फक्त गावात गेल्यावरच करते. सिद्धांत तिकडे पोपटी घेऊन बाहेर आला. ही मला ह्याला इथे पण यायचंय साईडला आमच्यासोबत. किडनॅप करून घेऊन आली आहे. मला भीती वाटते इथे खूप एकतर. मी याला बोलली की आपण साईडला जाऊ, व्हिडिओमध्ये काहीतरी बोलूया. बट ही इज नॉट इंटरेस्टेड. ही इज इंटरेस्टेड इन हर ओनली. काय बोलायचं इथे येऊन. काय करणार आहेस तू आता ते सांग त्यांना. आता आम्ही पोपटी खाणार आहे. खाणार आहे पहिले बनव तर. बनेल तिथे आम्ही खाणार आहे पोपटीज. मी बनवली आहे. भरली आहे फक्त. मी तो अख्खा मटका बाहेर आणलाय. सो आता फायनली आमचे दोन्ही मटके भरून झाले आहेत ते पोपटीनी. आणि आता प्रिपरेशन चालू आहे त्यांना शिजवण्यासाठी. तर त्याच्या अवतीभोवती ते असे कोकोनटचं काय बोलतात किस साल जे असतं ते लावत आहेत. ते म्हणाले की ते पूर्ण त्याला असं पूर्ण गोल करायचं त्याच्यानी, ते कोकोनटनी. आणि त्यानंतर त्याच्यावरती ते जळवण्यासाठी हे घास टाकणार आहेत. तर तेही ते ठेवतात. हे मला थोडं वेगळी पद्धत वाटते कारण मी जी पोपटीची पद्धत बघितलेली ती वेगळी होती. पण ही पद्धत मी फर्स्ट टाईम बघितली. आणि हे अशी जशी आपण होळी पेटवतो तशी त्यांनी ती तिकडे आग पेटवली आहे. आणि त्यानंतर करेक्ट 45 मिनिट्स नंतर आमची पोपटी तयार झालेली आहे. तर इकडे आम्ही ते आता काढतोय सगळं त्याच्यावरची राख. आणि द पोपटी वॉज ओ माय गॉड, द टेस्ट वॉज अमेझिंग अँड ऑसम. कधीच खाल्लं नव्हतं, फर्स्ट टाईम खाल्लं होतं. आणि हे मी नक्की ट्राय करणार वन्स इन माय लाईफ. आणि ह्याची टेस्ट जी होती ती घरच्या चिकनपेक्षा काही पट बेटर होती कारण की याच्यामध्ये नो ऑइल ॲट ऑल. आणि इथे आम्ही खाऊन झाल्यावरती त्याच्यानंतर आम्ही काय करतो माहिती आहे,
कराओके. लेट्स सी दॅट. खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. ओ क्या सुंदर दिखती हो, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा. ओ मेरे दिल के चैन आई मेरे दिल को दुआ कीजिए. तिकडे एवढी मज्जा करून झाल्यावर पण आम्ही जिथे थांबलो होतो तिकडे आम्ही रिटर्न येतो तरी हा आल्यावरती मला उनो खेळायला लावतो रात्री 1:30 वाजता. तर आम्ही मी त्याच्यासोबत उनो खेळून आम्ही झोपून जातो आणि दुसऱ्या दिवशी बघा काय करतो. त्याला फणस नाही, त्याला कुयरी म्हणतात. लहान आहे म्हणून का? हा, आणि ते मोठं झालं त्याच्या आतमध्ये गर झालं त्याला फणस म्हणतात. तर ती कुयरी आहे ना, त्याची चेचून भाजी करतात. लहान ते मोठे झाले की नाही म्हणजे साल साल काढायची वरचं आणि आतमधले जे असतं ना ते चेचून भाजी करतात. हे ना पूर्ण काठी पण दिसत नव्हती, एवढं भरलं होतं. ते नंतर गुरांनी खाल्लं जातं. सुपारीची झाडं ते सगळी. हे सगळी जिथे आहेत तिथे सगळी. उंच होतं. हा ते किती उंच होते. हा एकदम असं वरती सुपारीची झाडे. ही इतकुशी मुलगी 13 वर्षाची आम्हाला त्यांची बाग दाखवत होती. खूप म्हणजे खूप छान होती बाग त्यांची आणि ती मुलगी सुद्धा. ते खूप मोठं होतं. ते मोठं होतं. आणि हे दालचिनीचं झाड. हा 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 आपण टाकू नाही का जेवणात. हा हा हा. आणि हे वांग्याची रोपं आहेत, बट ते आता खराब झाले. चिकू कुठे गेला? चिक्कू चिक्कू पण लागले. हे रामफळ आहे. ते तिथे पण वरती. छान आहे ना. सीताफळ असतं तसंच रामफळ असतं. फक्त ह्याला पातळ साल असते आणि सीताफळाला जाड साल असते. हा देव आंबा, तो केसरी आंबा. ह्याच्या भोवती पालखी वगैरे फिरते. दोन्ही पालख्या फिरतात. निशाणी घेऊन वगैरे सगळं. आणि आम्ही तुला माहिती मे महिन्यात यायचं ना, आम्ही जेवायला घरी जायचंच नाही, आम्ही इथेच असायचं दिवसभर. सापासारखं वाटतं ते. हे ना, हे मला पहिले पण मला मागून असं तेच वाटलं. हे पुढे काढ ते अजगरासारखं वाटलं ते मला पहिले. हे आहे इथलं देवी लक्ष्मी मानाईचं देऊळ. आणि इथली जी होळी होती ती एवढी मोठी होळी होती जी मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये बघितली होती. बापरे. आणि इथून आम्ही जातो ज्यांच्याकडे आम्ही काल गेलो होतो रात्री पोपटी करायला, त्यांच्या शेतात त्यांची शेती बघायला, त्यांचं पूर्ण बाग बघायला. आणि ते आम्हाला इथे एवढ्या साऱ्या गोष्टी देतात त्यांच्या बागेतल्या. बापरे. माहितीये का, हे सिद्धांतला मारायला घेतल्यात आणि ही सिमरनला मारायला. आणि ते तिसऱ्या पप्पांना नंतर फुटेल आपोआप. हा असं त्याला दोन हे होतील भागाचे असे.
काय बोलतो त्याला? जायफळ आतमध्ये मग जायपत्री येईल त्याच्या आतमध्ये आणि त्याच्यानंतर मग हे जायफळ ते असं पिवळं व्हायला पाहिजे. हे कोळ आहे. तर मृत्यूशी झुंज देतोय. औषध दिलं त्याला? हा दिले, पाजले. ते काका आम्हाला त्यांची पूर्ण शेती दाखवायला घेऊन चालले आहेत आणि त्यांची शेती खूप म्हणजे खूप मस्त होती आणि खूप मोठी होती, जी आम्हाला टाइम पुरला नाही बघायला. आणि सिद्धांत तिकडे तोडतोय चिक्कू. लास्ट चान्स बोलला म्हणून त्याने एकदम ह्याच्याने काढलं. आता मी जस्ट एक क्यू काढला पण तो कवडा होता. तुझ्या हाताला तुझा डंक लागला, डिंक लागला. डंक डिंक ठीक. मग ते कासव खातात नाही सगळे, शेवाळ खातात ना? हो शेवाळ खातात. नाही आता काढून टाका शेवाळ सगळं झालं आता बाहेर. त्याला ब्लिचिंग मारलं ना सगळे आपण बरीच मोठी विहीर आहे. हो बांधून घेतले नाही? हो बांधून. अरे देवा. लगेच जोर लागतो का त्याला? अँड नाव व्लॉग इज अबाउट टू एंड. आता आम्ही जेवायला थांबलो होतो रिटर्न जाताना मुंबईला आणि इथे आमचं जेवण यायचं बाकी होतं म्हणून आम्ही उनो खेळतो, जो गेम सिद्धांत हरला आहे. आणि त्यानंतर आमचं जेवण पण येतं. आम्ही सगळ्यांनी इथे थाळीच मागवली होती बिकॉज कोकणात येऊन फिश थाळी खाल्ली नाही तर तुम्ही काय केलं. ओके. आम्ही जाम थकलोय. ते ऊन पण खूप आहे, डोळे पण उघडत नाहीयेत. ती पूर्ण हवा गरम गरम हवा येते इथे. तर तेच आम्ही हा ब्लॉग एंड करतोय. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.